झी 24 तास, एक पाऊल पुढे. सृष्टीच्या अंताची अफवा काही लोकांनी पद्धतशीरपणे जगभर पसरवली होती. त्यासाठी त्यांनी विविध माध्यमांचा वापर केला होता. पण नासानं त्या अफवेचं केव्हाच खंडन केलं होतं. 21 डिसेंबर 2012ला सृष्टीचा अंत होणार असल्याची अफवा गेले काही दिवस जगभर पसरली होती. 21 डिसेंबर हा पृथ्वीचा शेवटचा दिवस असल्याची अफवा अखेर अफवाच ठरली आहे. आणि खरं तर तेच होणार होतं, कारण सृष्टीचा अंत होणार नसल्याचं नासानं यापूर्वीच स्पष्ट केलंय. एखादा ग्रह किंवा धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं नासाच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं होतं. तसंच माया संस्कृतीच्या आधारे जे काही तर्क लावले जात आहेत ते अत्यंत चुकीचे असल्याचं नासाकडून सांगण्यात आलं होतं. अनुमान तर बरेच लावले जाऊ शकतात. ते सर्वजण एका विशिष्ट तारखेविषयी चर्चा करतायत. मात्र 21 डिसेंबरचा आणि जगाच्या अंताचा संबंध लावणं चुकीचं आहे. सृष्टीच्या अंताच्या अफवेचं खंडन करताना नासाच्या शास्त्रज्ञांनी आणखीन काही बाबींचा खुलासा केलाय. नासाच्या म्हणण्यानुसार ज्याप्रमाणे आपण दरवर्षी कॅलेंडर बदलतो त्याचप्रमाणे माया संस्कृतीमध्येही कॅलेंडर बदलत जात असे. माया संस्कृतीचं कॅलेंडर लक्षात घेतलं तरी पुढची 4000 वर्ष पृथ्वीला कोणताच धोका संभवत नाही. त्यामुळेच 21 डिसेंबरच्या अफवेच्या पार्श्वभूमीवर नासाच्या वैज्ञानिकांनी जगभरातील जनतेला यापूर्वीच सतर्क केलं होतं. तसंच ही केवळ एक अफवा असल्याचं सांगितलं होतं. पण अफवा पसरवणाऱ्यांनी ही अफवा पसरवताना वैज्ञानिक भाषेचा वापर केला होता. त्याचा प्रतिवाद करताना नासानं ॲस्ट्रॉनॉमी, मायन कॅलेंडर, ॲस्ट्रॉइड आणि क्लायमेट चेंज अशा विविध विषयावर लोकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन केलं. नुकतंच नासाच्या शास्त्रज्ञांनी इंटरनेट चॅटिंगच्या माध्यमातून लोकांना ही माहिती दिली होती. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. सृष्टीच्या अंतासाठीची अफवा पसरवणाऱ्यांनी प्लॅनेट एक्सचा वापर केला होता. प्लॅनेट एक्स पृथ्वीवर आदळणार असल्याचा दावाही करण्यात आला होता. पण नासानं त्यांच्या दाव्यातून हवाच काढून घेतली होती. 21 डिसेंबर 2012ला सृष्टीचा अंत होणार असल्याची जोरदार अफवा इंटरनेटवर होती. पण ही अफवा केवळ अफवाच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. खरं तर नासाच्या शास्त्रज्ञांनी यापूर्वीच या अफवेचं खंडन केलं होतं. पण प्लॅनेट एक्सच्या माध्यमातून सृष्टीच्या अंताची भाकीतं अफवा पसरवणाऱ्यांकडून केली जात होती. प्लॅनेट एक्स पृथ्वीवर येऊन आदळणार असल्याचा दावा अफवा पसरवणारे करत होते. त्यांच्या म्हणण्यानुसार प्लॅनेट एक्स हा सूर्यमालेबाहेरील एक ग्रह असून तो वेगानं पृथ्वीच्या दिशेनं येत असून 21 डिसेंबर 2012ला पृथ्वीवर येऊन आदळणार आहे. प्लॅनेट एक्स पृथ्वी नष्ट करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. मात्र प्लॅनेट एक्स नावाच्या ग्रहाविषयी कोणतीच माहिती वैज्ञानिकांकडे नव्हती. याविषयी नासाच्या वैज्ञानिकांनीही स्पष्टीकरण दिलं होतं. पृथ्वीच्या दिशेनं येणारा प्लॅनेट एक्स नावाचा कोणताच ग्रह अस्तित्वात नसल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी सांगितलं होतं. तसंच 21 डिसेंबरला अशी कोणतीच घटना घडणार नसल्याचं नासाच्या वैज्ञानिकांनी स्पष्ट केलं होतं. प्लॅनेट एक्सच्या अफवेचा संबंध निब्रू ग्रहाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला होता. निब्रू नावाचा एक ग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्याची अफवा गेल्या काही वर्षापासून पद्धतशीरपणे पसरवण्यात येते. पण शास्त्रज्ञांनी या अफवेचंही खंडन केलं होतं. ग्रहांमध्ये होणाऱ्या टक्करीचा आधार घेत काही लोक जाणून बुजून अशा पद्धतीनं अफवा पसरवत असल्याचं खगोलशास्त्राच्या जाणकारांनी म्हटलंय. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार प्लॅनेट एक्स नावाचा ग्रह पृथ्वीवर आदळण्याची कोणतीच शक्यता नाहीये. शास्त्रज्ञांनी प्लॅनेट एक्सचं अस्तित्व नाकारलं असतानाही लोकांनी त्याचे तुकडे पृथ्वीवर आदळताना पाहिले होते. मात्र ते सिनेमात, होय तोच सिनेमा ज्यामध्ये पृथ्वीचा अंत होणार असल्याचं चित्रित करण्यात आलं होतं. काहींच्या म्हणण्यानुसार या सिनेमाच्या प्रचारासाठीच पृथ्वीचा अंत होणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. पण पुढचे 4 अब्ज वर्ष पृथ्वीला कोणताच धोका संभवत नसल्याचं नासाकडून सांगण्यात आलंय.
शास्त्रज्ञांनी 4 अब्ज वर्षापर्यंत गणना केली असून अद्याप पुढची गणना करणं बाकी आहे. त्यामुळे 21 डिसेंबर 2012ला पृथ्वी नष्ट होणार असल्याच्या दाव्यात कोणतंच तथ्य नसल्याचं यापूर्वीच उघड झालं होतं. 21 डिसेंबरला तेच घडलं. नेहमीप्रमाणे सकाळी सूर्य उगवला आणि सायंकाळी तो मावळतीला गेलाही. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.